तर संघबांधणी चांगली केली गौरव बोरकरनी. पाहिलं तर महाडचे गणेशसुद्धा आहेत त्यांच्या टीममध्ये. आपण पाहिलं तर विशाल आहेत जे चांगली फलंदाजी करू शकतात. वेल पडली तर जाकीर सरकोत अतिशय चांगलं काम करू शकतात. तर ती फलंदाजीसाठी आहेत. फलंदाजी लाईनअप स्ट्रॉंग आहे. पाहिलं तर गौरव आणि अक्षय. चला वेळ लावू नका प्लीज. अंपायर मॅच सुरू करा. सामन्यासाठी पंच आपल्याला पाहायला मिळतील. मुख्य पंच तुषार चौलकर, ओमकार, त्यानंतर साजेश भाटकर. चला प्लीज मॅच लवकर सुरू करा विनंती असेल आपल्याला प्लीज. कारण आधीच आपले मॅच उशिरा सुरू झाल्यात. 5 वाजताचा टाईम होता. खूप उशीर झाला आपल्या मॅचला. आपण पाहिलं तर 10:30 वाजलेत. आज रात्रभरात आपल्याला 10 मॅचेस खेळवायच्या आहेत आणि तिसरीच मॅच आहे. 15 मिनटं मिळतात तुम्हाला. टायमिंग इथं लावलं जाते. 15 मिनटाच्या आत तुम्हाला 4 षटकं टाकायचे आहेत. जर तुम्ही वेळ घेतलात जास्तीचा तर तुम्हाला पेनल्टी आहे. तर पहिलं षटक घेऊन चिकाटी. स्ट्राईकला गौरव बोरकर, नॉन स्ट्राईकला अक्षय पुसाळकर. हे मॅच महत्त्वाची आहे. गोलंदाजी चांगली आहे दोहा अर्थात रायझिंग दोहा वाळवटीकडे. तर आपण पाहिलं तर हरीशनी जफलातून गोलंदाजी केली. लेग कटर आहे पण मिस्ट्रिक बॉलरसुद्धा आहे. फिरकीचा जादूगर नदीम चिपळूणकर मॅन फ्रॉम नांदगाव मुरुड याच संघामध्ये आहे. परवेजनी चांगली फलंदाजी केली. हबीबनी पहिला बॉल या मॅचचा पहिल्या इनिंगचा. आहा लेट कट. पहिला चेंडू सिंगल घेतले जाते. खातं उघडलं जातंय. अरे चिकाटीवर आक्रमण करत नाहीयेत गौरव. त्यांना माहिती आहे एक चांगली गोलंदाजी आहे हरीशकडे. 1 स्टेप आहे गोलंदाजीसाठी. चारी लाईनच्या टर्चला नो बॉल. फटका चांगला आहे. चेंडू सीमा पार. खराब क्षेत्ररक्षण. दिशा बदलवली इथे क्षेत्ररक्षकांनी. चेंडू गेलाय सीमारेषा पार. गौरवच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार मॅचसाठी. जबरदस्त स्ट्रोक. खराब क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षणाची स्थिती. खराब ठिकाणी क्षेत्ररक्षक लावले. परवेजने आता ते चेंज केले. परवेजच्या जागी आता स्वतः हबीब क्षेत्ररक्षणासाठी. परवेजकडून गफलत पाहायला मिळाली. हा चेंडू ज्याच्यावर आक्रमण चढवलं वाटलं होतं की गौरव आक्रमण करणार नाहीत पण गौरव नेहमी म्हणत असतो आपण अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. डान्सिंग डाऊन द ग्राउंड बॅक टू बॅक. दुसरा चौकार. जो मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाज सरला होता. 3 विकेट घेतलेले त्याच गोलंदाजाला लगातार 2 चौकार टोकलेत गौरव बोरकरनी. जबरदस्त फटकेबाजी. 3 चेंडूत 9 धावा. आता मात्र परिस्थिती गंभीर आहे दोहा वाळवटी संघाची. रायझिंग दोहा वाळवटी 7 चर्चा करतात हरीश सोबत. ही चर्चा करावी लागेल. मागच्या मॅचमध्ये सुरुवात थोडीशी अशीच झाली होती हरीशकडून पण गौरव आहे यावेळेस समोर. अनिकेत श्रमिक सारख्या चांगल्या फलंदाजांची दांडी गुल केली. तो दांडी गुल ही खासियत आहे हरीश चिकाटीची. कमबॅक डिलिव्हरी. परतावा दिला. एक तेरी तो एक मेरी. यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी गुल गौरव बोरकर. मागच्या मॅच मध्ये आपण चर्चा केली की गौरव बाद होत नाही. 4 षटकं खेळण्याची खासियत त्याच्याकडे आहे. पण इथं बघितलं तर हरीश चिकाटीनी कमाल करून दाखवली. त्यांनी म्हटलं कसा आऊट होत नाही आणि आज निशाणा आहे ना हरीशचा पक्का स्टंपला लागतोय. हा 4था विकेट आहे त्याचा आजचा. 4 क्लीन बोल्ड विकेट घेतले त्यांनी. विकेटची नावं जर पाहिली तर खूप मोठी आहेत. श्रमिक सातनाक, अनिकेत सायगावकर, गौरव बोरकर 10 के बराबर एकदम. आहा परीक्षित तोडणकर. क्लासिकल फटका पाहायला मिळाला. थर्ड मॅन रिझनला 1 धावांनी खातं उघडले. संघाची धावसंख्या 10. मागडा ठरतोय थोडासा हरीश पण विकेट दिलाय गौरवचा. डाव्याच्या बाहेर वाईड बॉल. 11 एक्स्ट्रा रोखाव्या लागतील. खराब क्षेत्ररक्षण रोखावं लागेल. धावसंख्या होते 11 धावा. शेवटचा बॉल. आणखीन एक विकेट दिसतोय का हरीशचा. अहो जबरदस्त गोलंदाजी. बाल बच गए. निर्धाव चेंडू. पहिलं षटक. 11 चालतील रायझिंग दोहा वाळवटीला कारण गौरव बोरकर झालाय बाद. रायझिंग दोहा वाळवटीला
खऱ्या अर्थाने इथे आता धावांवर रोख द्यावी लागेल, पण धावांवर रोख देण्यासाठी त्यांना अक्षय पुसाळकरला थांबवावं लागेल. पण गौरव गेला हा दबाव नक्की आहे, पण जेव्हा जेव्हा अडचणीत आले साई कृपा तेव्हा तेव्हा अक्षय पुसाळकरच आलाय त्यांच्या मदतीला. 15 मिनिटं मिळतात हेही लक्षात घ्या. तुमचा टायमिंग इथे काउंटडाऊन सुरू आहे. 15 मिनिटात तुम्हाला 4 षटकं संपवायचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त पंचाने टाइम लावला, इथेही टाइम तुमचा नोंदला जातोय, तर लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही खूप वेळ घेताय. 15 मिनिट 4-3 असं फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन असतं. चला वेळ पहा, तुमचा वेळ पहा. टाइम इज मोर दॅन मनी असं म्हटलं तर वेळेला खूप महत्व आहे आयुष्यात आणि क्रिकेटच्या मैदानात सुद्धा. मधल्या इनिंगमध्ये जवळजवळ 1 षटकाचा वेळ घेतला आहे रायझिंग दोहा वाळवडीने. पहिल्या षटकानंतर निखिल भाटकर आमचे स्कोरर आहेत ऑफलाईन. 11 धावा. पहिला बॉल हलक्या बॅटने खेळलाय. अक्षयनी नॉन स्ट्राईकला जाणं पसंत केलं, कारण गोलंदाजीसाठी नदीम चिपळूणकर आहेत. परीक्षित तोडणकर एक आणखीन उभरता बॉक्सचा स्टार. ओरम क्रिकेट सुद्धा चांगलं त्याच्याकडून पाहायला मिळेल. अर्थात मुंबई टेनिस क्रिकेटचा अँबॅसिडर ओमकार देसाईला जास्त फॉलो करताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे धावबाद आहे का? हो, परीक्षित बाद होईल, कारण लेझी क्रिकेट परीक्षितनी पाहायला मिळालं. अक्षयवरी नाराजी दाखवली, कारण तो धाव घेण्यासाठी खूप पुढे गेला होता. तर ही दुसरी धाव बनत नव्हती परीक्षित म्हणतोय, पण अक्षयनी पाहिलं ह्या 2 धावा होतील, पण आता झाल्या नाही मैदानात. परीक्षित बाद. एक तर गौरव बाद झाला होता, परीक्षित सुद्धा बाद. नवीन फलंदाज यश. MKCC स्टार यश चुनेकर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक श्रीवर्धनचा स्टार खेळाडू नदीम मिस्ट्री बॉलर. गोलंदाज फिरकी घेतोय फलंदाजाची. जबरदस्त गोलंदाजी इथे पाहायला मिळते. आहा, इथे फसवलंय यशला. जसं पाहिलं पुढे आलाय, भीमर टाकला इथे, कारण उंचीचा चेंडू टाकला, चकवलं. यश माघारी. पहा, गौरव बाद झाल्यानंतर परिस्थिती साई कृपा संघाची अडचणीत आहे. साई कृपा संघ, पण फलंदाजी लाईनअप जर पाहिली तर चांगली आहे साई कृपाकडे. गणेश आहे. गणेश इतके मागं का राहिले हाही प्रश्न. 5व्या क्रमांकाला येतात गणेश. नदीम फटका चांगला आहे. 1 धाव. परवेज चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धावावर समाधान मानावं लागतंय या एकेरी धावानी. धावत संख्या पुढे होते 14 धावा. पहिल्या षटकात 11 आल्या होत्या. चांगली गोलंदाजी नदीमची. हलक्या बॅटनी खेळले. पहिला चेंडू अक्षयनी खेळला होता याच पद्धतीने. 1 धाव. एकेरी धावानी धावत संख्या 15. दुसऱ्या षटकाची सांगता. 2 षटकानंतर 15. 4 धावांचं षटक राहिलं. कमबॅक षटक. नदीम चिपळूणकर मॅन फ्रॉम नांदगाव मुरुड. जबरदस्त गोलंदाजी. मिस्ट्री बॉलर आहे. ऑक्शनमध्ये खूप सारे ओनर या गोलंदाजाच्या मागं धावतात. आपल्याला पाहायला मिळेल विशाल सुद्धा आहे, जो चांगली फलंदाजी करू शकतो. वेळ पडली तर जाकीर, शिलेश तोडणकर हेही फलंदाजी करू शकतात. तर फलंदाजी लाईनअप डीप आहे गौरवची, अर्थात साई कृपा श्रीवर्धन संघाची. पण इथे अक्षय आणि गणेशला फलंदाजी करावी लागेल आणि धावाही कराव्या लागतील. ज्या प्रकारची गोलंदाजी आहे सोमजायकडे, तर किमान 25च्या वर धावसंख्या जाणे खूप महत्त्वाचं आहे. साई कृपा श्रीवर्धन गोलंदाजी चांगली आहे साई कृपाकडे, तर धावा तेवढ्या कराव्या लागतील ऑन बोर्ड. पहिला बॉल. वाह, क्लास. मनगटी फटका. मनगटाचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. हा क्लास आहे अक्षयचा. 7 वर हल्ला चढवलाय. पहिल्या चेंडूवर चौकार.
हरेशने केलेलं प्रचंड यश, त्याच्यावर पाणी फिरलं जाईल का काय, ही चिंता हरेशला, ही चिंता नदीमला. कारण पहिली 2 षटकं चांगली हाताळलीत, पण 7 वर आता आला अक्षयचा. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. आणखीन एक मोठा फटका, हा फेकी खराब. इथे संधी होती धावात करण्याची. एक धाव, धावसंख्या होते 20. 7ची कशा प्रकारची गोलंदाजी आहे. कॅप्टननी डगआउट मधून आवाज दिला आहे गणेशला, कारण गणेश आहे महाडचा आणि 7 आहे वालवटीचा. तर 7च्या समोर बऱ्याच वेळेस खेळला नसेल गणेश, हे गौरवला चांगलं माहिती आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी खूप इम्पॅक्ट करतात. इथे यष्टीची गणेश होतील बाद. उमर सोंडे अफलातून यष्टीरक्षण विकेटच्या माग, कमालीची चोख कामगिरी. कारण ही संधी तुम्ही उमर सोंडेला देऊ शकत नाही, कारण जबरदस्त यष्टीरक्षक. म्हणूनच ऑक्शन मध्ये कदाचित उमर सोंडे यांच्यावर नजर असते ओनरची. ओव्हरआर्म क्रिकेट असेल, अंडरआर्म क्रिकेट असेल, तर एक बॅट्समन विकेट कीपर म्हणून उमर सोंडे यांच्याकडे पाहिलं जातं. वालवटी स्टार रायझिंग दोहा वालवटीसाठी. नवीन फलंदाज विशाल. जर पाहिलं फलंदाजी डायनम डीप आहे. धावसंख्या 20. तिसरं षटक 7चं. पहिला चौकार आल्यानंतर कमबॅक केलंय. इथे चूक घडली उमरकडून. नॉट आउटचा इशारा आला पंचांकडून. दुसऱ्या चेंडूवर लगातार संधी निर्माण केली होती. विशालला सुद्धा बाद केलं होतं जवळजवळ साधनी, पण उमर यावेळेस मात्र चूक घडते उमरकडून. मैदानात उमरलाही माहिती आहे चुकीला माफी नाही. यष्टीरक्षण करणं तसंही सोपं नसतं, खूप अवघड काम. पण उमर सोंडे हे चांगलंच निभावतात प्रत्येक वेळेस. 7 कमबॅक करून दिले या षटकात. पहिला चौकार आल्यानंतर फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण चांगला आहे हबीबचं. एक धाव इथे मिळेल. धावसंख्या होते 21. एक शेवटचा चेंडू, 21 धाबा. तर 30 धावांवर नजर असेल अक्षय पुसाळकरची. या चेंडूवर सिंगल घेऊन स्ट्राईक घेईल का, या चेंडूवर चौकार ठोकेल, या बरेचसे प्रश्न असतील अक्षयच्या डोक्यात. कॅल्क्युलेशन सुरू आहे. फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. सायकृपासाठी चांगलं झाले, कारण शेवटचं षटक खेळेल अक्षय. कारण ज्यांनी धावा चांगल्या केल्यात, एक चौकार त्याच्या बॅटमधून आले. पहिल्या षटकात गौरवच्या बॅटमधून 2 चौकार आल्या होत्या पहिल्या सिंगल नंतर. धावसंख्या आहे 22. जर 25च्या आत रोखलं तर रायझिंग दोहा वालवटीला चांगलं राहील, पण कदाचित 30च्या वर जर धावसंख्या गेली तर मात्र गौरव बोरकरकडे तो पॉइंट प्लस राहील, कारण त्याच्याकडे गोलंदाजी आहे. अक्षय, गौरव. यश आहे, विशाल आहे, गणेश सुद्धा आहे. गोलंदाजी खूप आहे. परवेज अक्षयसाठी पहिला बॉल. मोठा फटका खेळायचा होता. बॅटचा टो एंडला लागला. चेंडू तिथेच रेंगाळला. यष्टीरक्षक उमर सोंडे चेंडूवर वेगाने आलेत. डॉट बॉल. चौथ्या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूनी. धावसंख्या 22. परवेज अक्षयसाठी. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. जबरदस्त फटकेबाजी. मनगटी फटका, ताकदी स्ट्रोक. अक्षय पुसाळकरचा अभ्यास केला नाही. रायझिंग दोहा वाळवटीनी अभ्यास केला. गौरव बोरकरचा पेपर आला अक्षय पुसाळकरचा. अशी परिस्थिती सध्या रायझिंग दोहा वाळवटीची आहे मैदानात. फटका फसलाय. खराब स्ट्रोक. अक्षय बाद होत आहेत. सव्वीस धावा. चला इलेक्ट्रिशियननी पहा. वायर विकेटच्या मागं पहा. चला मॅच थोडीशी थांबवायची आहे. लाईटचा इश्यू आहे. इलेक्ट्रिशियन पटकन पहा काय. कौस्तुभ पुसाळकर. चला मॅच सुरू ठेवा. पंचांनी सांगितले.
3 चेंडू आहेत निखिल. शेवटच्या षटकातील परवेज अमृत बोरकर आलेत. आहा डॉट बॉल, विकेट मिळेल इथे. चांगली गोलंदाजी परवेजची. बॅक टू बॅक विकेट, ऑन हॅट्रिक. आत्ता फलंदाजीला श्रीलेश अर्थात बाबू. ओरम क्रिकेट तर आपण पाहिलंय, अंडरम क्रिकेटमध्ये कशी फलंदाजी करतील. 2 चेंडू आहेत. परवेजनी या षटकात 1 चौकार फक्त दिलाय. आहा डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. चौकारानंतर अक्षयनी 4 सिंगल जरी घेतली असते तरी चांगली राहिली असती, असं आता अक्षयला वाटत असेल. लास्ट बॉल, फटका चांगला आहे. वा क्लास श्रीलेश तोडणकरचा. हा संजीवनी देणारा चौकार. धावा मिळतील 4. बाबूचा तडाखा पाहायला मिळाला इथे. धावा संख्या होते 30-31 धावांचं लक्ष असेल. तर यानंतर आपण ऐकणार आहात क्रिकेट मधला समालोचनातला गोड आवाज अर्थात यासीन सर. चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान में चलते हैं, जहां पे फिर से एक बार बहुत ही बढ़िया मैच हमें यहाँ पे देखने को मिलेगा. हमारे नाना देखिए अभी भी इतनी रात में 11:15 बजे है, फिर भी क्रिकेट का दीवानापन, क्रिकेट का खुमार हम सभी के ऊपर छाया हुआ है. आहा, गौरव बोरकर का जवाब नहीं. किस तरह से फेस करेंगे इस गेंदबाज को? कुछ न कुछ यहाँ पे करना पड़ेगा. थोड़ी सी गलती हुई थी मगर उनके संग सहकारी ने संभाल लिया. शानदार फील्डिंग, लॉन्ग ऑन की दिशा में सीधा बल्लेबाज, सीधे बल्ले से खेला था बल्लेबाज ने डाउन द ग्राउंड, मगर कमाल की फील्डिंग. मात्र 1 रन इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने. आहा, इसमें तो तेज तर्रार गेंद, उस गेंद को मोड़ दिया है बैकवर्ड पॉइंट की दिशा में 1 रन के लिए. 2 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. पहला ओवर प्रगति पर. गौरव बोरकर को संभल कर खेलना पड़ेगा. जी हाँ, इसमें तब बाहर निकले, उस गेंद को खेला मिड ऑफ की दिशा में, वहाँ पे अच्छी फील्डिंग. उसके बावजूद दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल हमें यहाँ पे देखने को मिला. इस खेल में तालमेल होना बेहद ज़रूरी होता है. आंखों में जो इशारा है उसे समझना भी बेहद ज़रूरी. फिर से एक बार सीधे बल्ले से खेला हुआ ये स्ट्रोक,
लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, सीमा रेखा को चीरती हुई गेंद, लांघती हुई गेंद 4 रन के लिए। कमाल का स्ट्रोक। कौन मारा? उमेर के बल्ले से उमेर सोंडे, हालांकि ओवरआर्म क्रिकेट भी बहुत ही बढ़िया तरीके से खेलते हैं। आहा, ये देखिए, ये है कलात्मकता, ये है कुशलता, ये है कौशल्य और ये है हुनर। ये है गौरव की खासियत, ये है गौरव की पहचान। गौरव की ऐसी ही तारीफ नहीं बनती। गौरव को मैंने मुरुड के मैदान पर भी खेलते हुए देखा है, श्रीवर्धन के मैदान पर भी खेलते हुए देखा है। जब भी वो खेले हैं अपनी टीम के लिए 100% एफर्ट और उसी के साथ ज़बरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन किया है। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और इस बीच नए बल्लेबाज आए हैं। साद, हबीब। हबीब का मतलब होता है दोस्त। हबीब स्ट्राइकिंग एंड पर, नॉन स्ट्राइकिंग एंड पर नए बल्लेबाज है साद। हाँ, ये देखिए कलात्मकता, बाहर जाने वाली गेंद को मात्र दिशा भर दी, अपने कलाई के इस्तेमाल से उस गेंद को मोड़ दिया था बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में। वो जानते थे कि वहाँ पे फील्डर तैनात नहीं है, उसका फ़ायदा मिलेगा। 1 रन तो मुकम्मल कर लिया, दूसरा रन भी लेना चाहते थे मगर देखा कि शॉर्ट कवर के फील्डर तेजी के साथ उस गेंद पर लपक रहे हैं, तो इरादा बदलते हुए 1 ही रन लेना मुनासिब समझा है। फिर से एक बार देखिए, डील यादव के साथ साद ने खेला है थर्ड मैन की जानिब 1 रन के लिए। आपको 1-1 रन तो बनाना ही है, मगर 1-1 रन के साथ हर ओवर में कम से कम एक बड़ा स्ट्रोक भी आना बेहद ज़रूरी, क्योंकि 24 गेंदें हैं आपके पास। 24 गेंदों में जीतने के लिए 31 रनों की ज़रूरत। उमर सोंडे जो कि मुख्य अस्त्र, हालांकि एक चौका लगाकर मैदान से बाहर जा चुके हैं और यही एक चिंता का विषय। अब दोनों भी बल्लेबाजों को यहाँ पे अपने पारी को संभालना होगा। जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट, आगे निकले, फिर से एक बार कवर की जानिब खेला था। कवर में थोड़ी सी हिचकिचाहट देखने को मिली, थोड़ी सी हड़बड़ाहट में थे वहाँ के फील्डर और इसी वजह से दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया है। दोनों भी बल्लेबाज भी बहुत ही चाणाक्ष है, बहुत ही चतुर खिलाड़ी है। चंचल, चतुर यहाँ पे होना ही पड़ता है। देखिए फिर से एक बार, ये अलग ही क्रिकेट है नाना, इस खेल का कुछ अंदाज अलग है। मुझे भी इस क्रिकेट ने हैरान कर दिया है जब से मैं इस क्रिकेट से ज्वाइन हुआ हूँ। ये क्रिकेट खेलना बहुत असंभव है, मैंने खुद एक्सपीरियंस किया है और इसीलिए तुम्हारी मैच में मुझे भी आमंत्रित किया था, मैं नहीं गया क्योंकि मुझे मालूम है ये अपने बस की बात नहीं है। इसके लिए प्रैक्टिस बहुत ज़रूरी है, नज़रों का खेल है। जिसकी नज़र तेज़ है उसी का काम हो। ये देखिए, नज़र हटी, दुर्घटना घटी। जैसे ही रन लेना चाहा, आगे निकल गए थे। नॉन स्ट्राइकिंग एंड के बल्लेबाज ने उन्हें रोका और आखिरकार अपना कीमती विकेट यहाँ पे गंवाना पड़ा। बल्लेबाज बैक टू दी पेविलियन। साद आउट हो चुके हैं, उमेर भी मैदान से बाहर जा चुके हैं। अब हबीब का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज राइजिंग दोहा वालवटी, इस टीम की जानिब से परवेज। राइजिंग दोहा वालवटी ने पहला मैच जीता था। और गौरव की टीम ने भी पहला मैच जीता है, अर्थात साईकुरबा श्रीवर्धन ने। गेंदबाज गणेश इस बीच ढीले हाथों के साथ खेला मिड ऑन की दिशा में, वहां पे फील्डर तैनात थे। उसके बावजूद 1 रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल कर चुके हैं दोनों भी बल्लेबाज। देखते देखते 2 ओवर की भी समाप्ति हो चुकी है। 12 रन स्कोर कार्ड पर। पहले ओवर में 7 रन, दूसरे ओवर में 5 रन, 2 विकेटों के नुकसान पर 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में कितने रनों की जरूरत है, हमारे गुणलेखक निखिल भाटकर यहाँ पे कैलकुलेशन करते हुए, कैलकुलेटिव बल्लेबाजी करनी पड़ती है। 19 रनों की जरूरत। जी हाँ, इसमें दबा विशाल आए हैं। पहली ही गेंद पर शानदार स्ट्रोक था, डाउन द ग्राउंड खेला था सीधे बल्ले से। प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ क्रिकेट का सौंदर्य। हवा में गेंद और एक आसान सा कैच मिड ऑफ की दिशा में, और इसी के साथ ये तीसरा झटका हबीब के रूप में लगता हुआ। हबीब बैक टू द पेविलियन।
सोमजाई साई कृपा श्रीवर्धन और राइजिंग दोहा वालवटी, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष जारी है। पहला मैच दोनों भी टीमों ने जीता था, विनर विनर दोनों भी टीमें हैं और आपस में अब भिड़ रही है। यहां से जो जीतेगी टीम वो टॉप करेगी। जी हाँ, फिर से एक बार सीधे बल्ले से बैक टू द बॉलर खेला है। बॉलर थोड़े से यहाँ पे मिसफील्डिंग करते हुए नजर आए और इसी वजह से एक रन मुकम्मल हो चुका है। मगर देखिए निखिल, यहाँ पे एक एक रन से अब काम नहीं बनेगा, कम से कम 2 बड़े स्ट्रोक की दरकार है। जी हाँ, उसी की कोशिश कर रहे थे, आगे निकले थे मगर चकमा दिया है। हवा में स्विंग होती हुई गेंद टप्पा खाने के बाद और कट होती हुई सीधा स्टंप से जाके टकराई और खंबा उखाड़ दिया है। ये चौथा झटका लगता हुआ राइजिंग दोहा वालवटी टीम को। वालवटी टीम की जानिब से अब नए बल्लेबाज अबू आए हैं। अबू का मतलब होता है अब्बा, फादर, अन्ना, भाई। अलग अलग लैंग्वेज में अलग अलग ये शब्द होते हैं, अल्फाज होते हैं, हालांकि मतलब एक ही होता है। जी हाँ, जोरदार प्रहार मगर कंट्रोल नहीं कर पाए, सीधा आउट ऑफ द पार्क। और इसी के साथ ये चौथा झटका लगता हुआ, चौथा की पांचवा झटका लगता हुआ। हमारे स्कोरर की भी यहाँ पे परीक्षा है, एग्जाम है, क्योंकि बहुत फास्ट क्रिकेट होने की वजह से उन्हें बहुत जल्द से जल्द यहाँ पे काम को अंजाम देना पड़ता है। हरीश और नए बल्लेबाज का नाम, जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर फिर से एक बार ललचाया। ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद गेंद और बाहर की तरफ निकल गई। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, बिंदी गेंद और अंतिम 6 गेंदें बची है। इस ओवर में विशाल ने तो कमाल की है, मात्र 2 रन खर्च किए और 3 बल्लेबाजों को चलता किया है। एक रन आउट होता, 2 बल्लेबाजों को चलता किया है और एक विकेट जो था वो रनआउट के रूप में था। अब अंतिम ओवर लेके आया है यश। अब जीतने के लिए 17 रनों की और जरूरत। पहली गेंद बिंदी यहाँ पे आती हुई, अब ये मैच जीतना बहुत ही मुश्किल, मगर देखिए नामुमकिन नहीं। लगातार अगर यहाँ पे चौकों की हैट्रिक वगैरह लगती है तो ये मैच फिर से एक बार जीता जा सकता है। मगर यश कलात्मकता पेश करते हुए, अपना हुनर दिखाते हुए, डेडिकेशन के साथ। देखिए दोस्तों, अक्सर कहा जाता है कि क्रिकेट की दुनिया में 3 डी का इस्तेमाल बेहद ज़रूरी है, डिसिप्लिन, डेडिकेशन और डिटर्मिनेशन। ये तीनों डी बहुत ज़रूरी है। जी हाँ, जड़ में डाल दिया था, यॉर्क करने का प्रयास, अच्छा स्ट्रोक मगर बैक टू द बॉलर, फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग, रन लेने की फिर से एक बार यहाँ पे कोई गुंजाइश नहीं है। आहा, शानदार गेंदबाजी हो रही है। लगातार 3 गेंदें यहाँ पे बिंदी आ चुकी है। जी हाँ, अच्छा स्ट्रोक है मगर 1 रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। अब मात्र 2 गेंदें बची है और जीतने के लिए, सॉरी 1 गेंद बची है। अच्छा स्ट्रोक और यहाँ पे फिर से एक बार 1 ही रन मिलेगा और ये मैच जीता है साई कृपा श्रीवर्धन ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक और आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। यानंतर होणारा सामना लूजर लूजर, अर्थात पहिला सामना ज्या संघाने गमावलाय ते 2 संघ आपण एकामेकांसमोर उभे ठाकलेले आपल्याला पाहायला मिळतील। सोमजाई श्रीवर्धन विपक्ष स्वराज 11 या 2 संघादरम्यान आता इथे सामना रंगणार आहे। टॉस करण्यासाठी दोन्हीही संघांचे संघनायक यांना विनंती आहे की चला आपण टॉस करूया।
कोण टॉस करणार मॅन ऑफ द मॅच कोण आहे